मिळाले. दुसरी बिग फाईट असेल अष्टविनायक ओवळे विपक्ष सागर सम्राट भवरा या दोन संघादरम्यान. अगदी सलामीचे दोन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल झालेत. किरण भोंडकर आणि तेजस आठवले हे मात्र दोन प्राथमिक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. चला ओवळे संघ आपण जास्त वेळ घेताय असं वाटतंय. ऑनफिल्ड अंपायर निश्चितच तुम्ही सामना स्पीडअप करायचा आहे. तुम्हाला ती मुभा असेल. ऑनफिल्ड अंपायर खरं तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत अष्टविनायक ओवळे संघ, याची तुम्ही सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि तसं घडलं नाही तर निश्चितच 5व्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये खेळवावं लागेल. आणि 25 मिनिटांमध्ये निश्चितच 5 षटकं फेकली नाही तर मात्र चला ओवळे संघाकडून प्राथमिक षटक पहिलं अस्त्र वापरलं जाईल. गोलंदाज गोल्डन ट्रॅकवरती पाहायला मिळेल. मिथुन दापोळकर एक जबरदस्त गोलंदाज. गेम ऑन. सामना सुरू झालाय. हिरवा कंदील मात्र आमच्याकडे आलाय. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज असेल मिथुन दापोळकर गोलंदाजी ट्रॅकवरती. हा चेंडू निश्चित ग्लान्स केला एकदा मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा लगत जातोय मात्र पहिला चौकार. पहिल्याच चेंडूवरती अगदी निश्चितच चांगला फटका पाहायला मिळाला. किरण भोंडकर तेजस आठवले माफ करा. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू पडला निश्चितच. थोडंसं काटा बदलला चेंडूने. पंच आमच्याकडे बोलले तर दंडित केले गोलंदाज मिथुन दापोळकर याला. अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकलाय असं मात्र सांगितलं तर पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 1 वर तर निश्चितच सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरात. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा मिथुन दापोळकर. हा चेंडू जबरदस्त फटका अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. अजित मुंगाजी यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय. चेंडू उचलून फेकला तोपर्यंत मिळाली 1 धाव. तेजस आठवले या खेळाडूला 1 धाव मिळाला. निश्चितच सागर सम्राट भवरा संघाला 1 धावीने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 6च्या घरात. पहिल्या चेंडूवरती निश्चितच मिड विकेट रिजन मध्ये आला एक जबरदस्त चौकार आणि त्याच्यानंतर खराब चेंडू आणि पुढच्या चेंडू आली सिंगल. आता मात्र स्ट्रायकिंगवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल किरण भोंडकर. खरं तर गुणवत्तावान खेळाडू आहे. चांगली फलंदाजी केली आहे सातत्याने मात्र खेळाडूने. आज निश्चितच चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल कारण समोरचा एक ताकदवर संघ असेल. हा चेंडू अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोलवर चेंडू फेकला गेला. निश्चितच निर्धाव चेंडू झाली सांगता. खरं तर या चेंडूसाठी मिथुन दापोळकर गोलंदाज निश्चितच ओळखला जातोय आणि ते निश्चितच तुम्हाला पाहायला मिळतंय पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू सुरक्षेचा सन्मान दिला. चेंडू खेळून काढला अगदी निश्चितच कव्हर मध्ये आणि निश्चितच चेंडू जोपर्यंत उचलला फेकला तोपर्यंत मिळाले 1 धाव. स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं गेलंय किरण भोंडकर यांच्या माध्यमातून. 1 धावने संघ जाऊन पोहोचतोय आता मात्र 7च्या घरात. पहिल्या षटक मार्गस्थ आपण विचार केला निश्चितच 2 चेंडू शिल्लक असतील. मिथुन दापोळकर गोलंदाजी ट्रॅकवरती. चला स्प्रे द्या मैदानावरती. फर्स्ट एड किट असेल. आयोजक विनंती असेल थोडंसं दुखापत झाली आहे खेळाडूला. आयोजक फर्स्ट एड किट असेल तर जा मैदानामध्ये. थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला. भारतीय जनता पक्ष केळवणे आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 चे दैदिप्यमान आयोजन आणि जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. कल्याणची रूपचंद स्मृती धाकटी जो या संघ मात्र कालच्या रजनीमध्ये कालच्या दिवसामध्ये मात्र निश्चितच पहिला संघ ठरला ज्याने सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आजच्या दिवसात आपण विचार केला भोलानाथ आवरे विपक्ष
शिवशक्ती धाकटी जो या संघादरम्यान झालेली पहिली लढत अगदी बिग फाईट पाहायला मिळाली. शिवशक्ती धाकटी जो संघ मात्र त्या सामन्यामध्ये विजयी झाला आणि पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर मात्र दुसरी लढत पाहायला मिळते सागर सम्राट भवरा विपक्ष अष्टविनायक ओवळे या दोन संघादरम्यान. पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावपळकरती लागली. आपण विचार केला 7, कोणताही गडी बाद झालेला नाही. जमेची बाजू असेल अद्याप सागर सम्राट भवरा संघासाठी. किरण भोनकर आणि तेजस आठवले ही मात्र सलामीची जोडी मैदानावरती तग धरून बसली आहे. चल, खेळाडूला जास्त दुखापत झाली असेल तर निश्चितच आपण 12th मॅन पाठवलं तरी चालेल. आणि खरं तर 12th मॅन जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता असते, चांगला खेळ ते सुद्धा करू शकतात. मात्र संधी नसल्यामुळे निश्चितच त्यांना 12th मॅन म्हणून भूमिका बजावावी लागते. मात्र निश्चितच आपण विचार केला, चला 12th मॅन आपण जायचंय. अतिरिक्त खेळाडू जो आहे निश्चितच आपण मैदानात गाठायचंय, कारण आपल्या खेळाडू जास्त दुखापत झाली आहे. 12th मॅन मग अगदी त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी निश्चित उपलब्ध झाली आहे. त्याला सुद्धा खेळण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ती सुद्धा होताना दिसते. याच दरम्यान स्पर्धेचे दमदार आयोजक आणि खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय केळवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत काकांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. सूरजभाई तुमचंही स्वागत, मोस्ट वेलकम. चला सामना त्वरित चालू करायचा आहे आता. खरं तर थोडीशी दुखापत झाली खेळाडूला, त्याच्यानंतर 12th मॅनच्या भूमिकेत असलेला खेळाडू मैदानात दाखल झालाय. तर पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिले षटक मार्गस्थ मिथुन दापोलकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. धावा दापोलकर लागल्या 7. 2 चेंडूचा वाजवी केला असेल शिल्लक. पुन्हा एकदा तयार. तेजस आठवले स्ट्राईक एंडवरती. हा चेंडू अगदी अपिस कव्हर ड्राईव्हचा आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. सीमाशर्ग चेंडू फील केला जाईल, मात्र काय जबरदस्त रनिंग बिटवीन डायरेक्ट हिट. काय जबरदस्त या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चित डायरेक्ट हिट झाली आणि आता मात्र पहिला आदरा बसलाय. पहिला अगदी शिलेदार बुर्जावरून मात्र खाली कोसळलाय. पहिला आदरा बसतोय सागर सम्राट भवरा संघाला. किरण भोंडकर बॅक टू द डगआउट. केलवणे गावाला आमदार चषक ठेवला याच केलवणे गावाला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. धन्यवाद ऑपरेटर. गरज नव्हती दुसरी धाव घेण्यासाठी, कारण आपण पाहिलं पहिलं षटक मार्गस्थ फक्त 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला होता. 5 षटकांची लढत आणि जास्त घाई केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आपण विचार केला तेजस आठवलेचा कॉल होता, किरण भोंडकर मात्र पळत सुटला. मात्र सर्व श्रेय असलेल्या निश्चित क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हिट केली, अगदी सीमारेषेला डायरेक्ट हिट. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आता शेवटचा अंतिम चेंडू नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आदित्य पारछा. चेंडू ब्लाइंड शॉट पाहायला मिळालाय, मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडला, गुडघ्याखालून निघून गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता. पहिल्या षटक झाले समाप्त. 7 चेंडूचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सागर सम्राट भवरा संघाची धावसंख्या धावपळकरती लागली आहे. 1 गडी बाद 8. प्रमोदजी घरत यांनाही विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलंही स्वागत. प्रमोद घरत खरं तर ओवळ्याची रन मशीन, या पण मुख्य व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. कारण आज आणखीन एक ओवळ्याचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. जो संघ असेल प्रमोद घरत यांचा पुढच्या सामन्यामध्ये, तर त्यांना आपण देऊया शुभेच्छा. या पण अतिथी मंचावरती आपलं स्वागत. तर मात्र दुसरं प्रमुख अस्त्र असेल अष्टविनायक ओवळे संघाकडून. गोलंदाज गुणाच्या ट्रॅकवरती वापरला जाईल. अभिजित म्हात्रे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अगदी दोन्ही बाजूने चेंडू वळण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. एक चांगला गुणवत्तावान गोलंदाज, सातत्याने चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजाने. मात्र स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे आणि तुमच्या समोर असलेला संघ आणि खेळाडू सुद्धा वेगळे असतील. एक चांगली गुणाची तुम्हाला करावी लागेल. आजचा आपण विचार केला सर्वात चांगले संघ, मग ओवळे निश्चितच ओवळ्याचे 2 संघ असतील तुम्हाला पाहायला मिळतील. धाकटी जुई संघ पाहायला मिळेल, खोपटे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भोलानाथ आवरे संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. तर मात्र स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आदित्य पारछा. पहिला चेंडू फेस करेल निश्चितच अभिजित याचा.
हा चेंडू चेंडू भिरकावलाय, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईन रिझन मध्ये निश्चितच अगदी 3 धावा वाढवलं आपल्या संघासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण निलेश गायकवाड यांच्या माध्यमातून 3 धावा वाढवण्याचं काम केलंय. 3 धावा मायनस केल्यात स्कोर कार्ड मधून. निश्चितच एक धावेने निश्चितच आपण पाहिलं आदित्य पारच्याने स्वतःचं स्कोर कार्ड ओपन केलंय. एक धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 9च्या घरात. विचार केला 7 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 9 धावा लागल्या धावपलकावरती आणि आपण विचार केला किरण भोनकर अगदी स्वस्तात परतला, धावबाद स्वरूपात बाद झाला आणि आता मात्र तंबूमध्ये विसावा घेताना तुम्ही त्याला बघू शकाल. पुढचा चेंडू असेल पंचांना पार करताना. हा चेंडू चेंडू भिरकावलाय, चांगला झेल व्हायला पाहिजे होता. चेंडू मात्र येताना दिसतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतो या षटकातील मात्र पहिला चौकार. महेश डीजे ऑपरेटर तेजस आठवले पहिल्याच षटकामध्ये लगावला होता पहिला चौकार आणि या षटकामध्ये सुरुवात सुद्धा चांगली केली आहे. गडी बाद झालाय मात्र निश्चित कोणत्या प्रकारचं दडपण नाही या खेळाडूवरती आणि ते स्पष्ट दिसतंय. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू चेंडू पडला, गुडलेन्स पर उचली घेतली, पंच आमच्याकडे बोललेत. अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू फेकला जातोय. दंडित केले गोलंदाज अभिजित म्हात्रे याला. आव्हान स्वरूपात चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये. एक धावेचा बेनिफिट मिळालाय पुन्हा एकदा सागर सम्राट भौरा संघाला. एक धावेने संघ जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद 14च्या घरात. खरं तर अपेक्षा भंग झाला. आपण विचार केला किरण भोनकर चांगली फलंदाजी करू शकत होता, मात्र धावच्या स्वरूपात बाद झाला. हा चेंडू पॅडवरती आदला यष्टांच्या समोर पकडला जाईल का नाही, मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे. हा दुसरा गडी बाद होतोय सागर सम्राट भौरा संघाचा. तेजस आठवले बॅक टू द पेव्हिलियन. करत होता मैदानामध्ये, चांगली अपेक्षा होती, मात्र निश्चित सातत्य तर राखता आले नाही. फलंदाज झाला निश्चित पायची स्वरूपात बाद झाला नाही. त्याची जागा भरून नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. इन ॲट नंबर 4 नरेश वाघे. आता मात्र 2 नवीन फलंदाज आदित्य पारच्या आणि नरेश वाघे तुम्हाला मैदानावरती निश्चित पाहायला मिळतील. किरण भोनकर तेजस आठवले सलामीची जोडी तंबूमध्ये परत आली आहे. खरं तर चांगली सुरुवात करून दिली होती तेजस आठवले याने, सातत्य तर राखता आली नाहीये आणि निश्चित पायची स्वरूपात बाद झाला. आता मात्र सर्व दारोमदार या 2 फलंदाजावरती असेल, कारण इन ॲट नंबर 3 आणि 4 हे सुद्धा चांगले खेळाडू असतात. प्रत्येक संघाचा आपण विचार केला मिडल ऑर्डर, आणि जर आपली समोरची फळी जर कोसळली ना तर मात्र सर्व दारोमदार या फलंदाजावरती असते. आता जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अभिजित म्हात्रे मागचा चेंडू अवधी स्वरूपाचा फेकला, या चेंडूवरती मिळाली विकेट. हा चेंडू सुरक्षा खेळून काढला, अगदी कार्पेटला गुदगुले करत चेंडू सीमारेषे लगत जाईल. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा केवळ प्रयत्न केला, प्रयत्न फसला, परत पाठवला आपल्या घरामध्ये. एक आणि एकच धाव मिळाले चेंडूवरती. एक धावने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 15च्या घरात. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला, तिसरा चेंडू अवाध्य स्वरूपाचा फेकला, त्याच्यानंतर मिळाली विकेट आणि या चेंडूवरती मिळाली 1 धाव. चांगली कमबॅक पाहायला मिळतं अभिजित म्हात्रे या गोलाच्या माध्यमातून. 2 चेंडूचा वाजवी केला अद्याप शिल्लक. दुसरा षटक मार्गस्थ आणि उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो मात्र अष्टविनायक ओवळे आणि सागर सम्राट भौरा असा मात्र विद्यमान सामना तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू 5व्या चेंडूची फेकी पंचांना पार काढताना हा चेंडू खेळून काढलाय, अगदी चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डर तिथे उपस्थित असणार आहे. एक आणि एकच धाव मिळणार आहे. चांगला थ्रो पाहायला मिळतोय डायरेक्ट हातामध्ये. पुन्हा एकदा 1 धाव मिळते आदित्य परच्या खेळाडूला. एक धावने स्वतः मात्र जाऊन पोहोचतोय 2च्या घरात. तर संघाची धावसंख्या लागली आहे धावपलकावरती 16. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. 11 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अभिजित म्हात्रे पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज नवीन नौकाचा फलंदाज असेल नरेश वाघे. हा चेंडू अगदी ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उचली घेतली. प्रश्न विचारले गेले पंचांना, मात्र प्रश्नाने उत्तर दिले. हा चेंडू मात्र उचली घेऊन जात होता. निर्धाव चेंडू झाली सांगता. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 12 चेंडू मात्र समाप्त झालेत. आपण विचार केला सागर सम्राट भौराच्या मात्र कोट्यामधले आणि 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या धावपळकती लागली आहे. 2 गडी बाद 16.
भारतीय जनता पक्ष पुरस्कृत केळवणे आयोजित मात्र आमदार चषक उरण पनवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा खरं तर गेल्या वर्षी ही स्पर्धा आपण कचेरबाबा मैदानावरती पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चितच आमचे सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर दशरथ गरज साहेबांनी केवळ बिग अनाउन्समेंट केली होती की पुढील स्पर्धामध्ये निश्चितच आपण जी पुढच्या वर्षी स्पर्धा होईल तिथे मात्र स्वप्नातील बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच त्यांच्या माध्यमातून स्वप्नातील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर मग पाहिलं असेल टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप रतनबुवा चषक स्पर्धासुद्धा आत्ताच पार पडली आणि जर आपण विचार केला कर्नाला विभाग त्याच्यानंतर उरण पूर्व विभाग आणि प्रत्येक खेळाडूला मात्र निश्चितच ज्या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा असते ती मात्र स्पर्धा तुमच्या भेटीस आम्ही घेऊन आलोय. उरण पनवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा प्रत्येक संघाकडून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी कॉल येतात. तर निश्चितच आपण पाहिल्याचं 36 संघांचा समावेश 10 संघ कालच्या दिवसामध्ये खेळले 10 संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दुसरी लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. तिसरं षटक हातासाठी गोलंदाज गोलच्या ट्रॅकवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिथुन दापोलकर सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले 8 एक गडी बाद सुद्धा केला या गोलंदाजांना. पुढचा चेंडू असेल हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची इनरेज घेतली चेंडू गेला अगदी शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू उचलला मात्र एक धाव मिळाले. पुन्हा एकदा पाहायला मिळते परचा याला आदित्य परचा एक संत शांत असं क्रिकेट पाहायला मिळतं मैदानामध्ये. तेजस आठवले लगावले 2 चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल आणि डबलने मात्र निश्चितच धावसंख्या धावपल घालताना दिसतंय. खरं तर आमचे स्कोरर मित्र पराग थले यांना बिजी ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाज अद्याप केलंय. सोशल मीडियावरती निश्चितच अमोल मुजुमदार यांचे मात्र निश्चितच एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असेल की सध्याचं जर फास्ट क्रिकेट आपण पाहिलं तर मात्र षटकार आणि चौकारची भाषा बोलणे सर्व खेळ तुम्हाला पाहायला मिळते. सिंगल डबलला सध्या कोणती जागा नाही आहे मात्र सिंगल डबलने निश्चित तुम्ही धावफलक चालवू शकता. षटकार चौकार तुम्ही लगावलात ना निश्चितच धावसंख्येला आकार येतोय. मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे बोलले दिशा भरकटली आहे गोलंदाजाची दिशा भरकटली तर मात्र तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही आहे. 1+1 नाहीये मात्र निश्चितच एकच धाव मिळणार अवंत स्वरूपाच्या चेंडूवरती. पुढे एकदा तयार मिथुन दापोलकर बॉलिंग ट्रॅकवरती हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढलाय. लॉंगर रिझन मध्ये चेंडू निश्चित उचलला फेकला फिल्डरने निश्चितच एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली पुन्हा एकदा एक धावने संघात मात्र जाऊन पोहोचतोय 20 षटकारात 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. आफ्टर 2.2 ओव्हर्स चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती ज्यावेळेस तेजस साठवले फलंदाजी करत होता आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितच आपण पाहिलं असेल संघाची गरज ओळखून फलंदाजी करताना 2 फलंदाज मी मगाशी म्हटलं मिडल ऑर्डर आहे आपले समोरचे 2 फलंदाज मात्र स्वस्तात परत आहेत चांगली फलंदाजी करावी. आता मात्र यष्ट्यांचा वेध यष्ट्या उद्ध्वस्त यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू मात्र हा खेळाडू बाद झाला. नरेश वाघे बॅक टू ड्रग आउट. आणि आदित्य पारच्या यांच्यामध्ये चांगली भागीदारी होते की काय मात्र काय जबरदस्त चेंडू हाताला गेला अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यष्ट्यांचा वेध घेतला आणि नरेश वाघ्याच्या पारीचा झाला अंतर. नवीन फलंदाज जाताना दिसतोय प्रतीक ठाकूर. हॅलो चला नेक्स्ट मॅच अजनबी ओले आणि एका बाजूने जरीमरी खोपटे दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा टॉससाठी. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधला तिसरा सामना अजनबी ओवळे विपक्ष जरीमरी खोपटे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ असेल मिथुन दापोलकर बॉलिंग ट्रॅकवरती. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकातील गोलंदाज निश्चित चेंडू संपले 3 चेंडूचा वाजवी केला अद्याप शिल्लक फक्त 4 धावा खर्च केल्यात एक गडी बाद केलाय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती पंचांच्या उजव्या बाजूनं हा चेंडू फटफट चेंडू अगदी आपण पाहिला
वाईडिश लॉंगरमध्ये चेंडू खेळला, निश्चितच फंबल झाला थोडासा क्षेत्ररक्षक, मात्र जिथं एक धाव होती तिथं मात्र एक धावीचं 2 धावेत रूपांतर झालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावांनी स्वतःचं खातं खोललं. आपण पाहिलं प्रतीक ठाकूर या फलंदाजानं 2 धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 22च्या घरात. निश्चितच शॉर्ट रन आहे, म्हणजे फक्त एक धाव मिळणार या चेंडूवरती. शॉर्ट रन पुन्हा एकदा घाई पाहायला मिळतंय फलंदाजाकडून. पुढचा चेंडू असेल मिथून दापोलकर याचा. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून कडलाय, थोडासा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. बरोबर पुन्हा एकदा चेंडूवरती झडप घातली. क्षेत्र एक आणि एकच धाव मिळाले चेंडूवरती प्रतीक ठाकूर याला एक धावने. आता मात्र संघ जाऊन पोहोचतोय 22च्या घरात. आदित्य पारच्या 3 चेंडूचा सामना केलाय, 3 धावा, 4 चेंडू सामना केलाय, 4 धावा अद्याप काढल्यात. एखादा मोठा फटका येईल का या षटकामध्ये, कारण ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे ना, अगदी लिहिल्या चेंडू सीमारेच्या बाहेर धाडण्याची क्षमता असलेल्या फलंदाजाकडे चांगले पटके असतील भात्यामध्ये. आणि अद्याप 2 चेंडूचा खेळ, 2 षटकांचा खेळ असेल शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, अगदी चेंडू पडला, गोळीच्या वेगाने निघून गेला. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक याने पूर्ण केलं. षटकाची झाली समाप्ती. 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. आणि सागर सम्राट भौरा संघाची धावसंख्या धावागती लागली आहे 3 गडी बाद 22 धावा. चला पाणी द्या मैदानामध्ये. 12th मॅन आपण जायचं, 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. अद्याप 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. आणि 12 चेंडूमध्ये कितपत मजल मारता येईल सागर सम्राट भौरा संघाला ते पाहण्यायोग्य असणार आहे. कारण धावपळकती लागल्यात. आपण विचार केला फक्त 23, 3 गडी बाद झालेत. आणि समोरचा जर आपण विचार केला अष्टविनायक ओवळे संघ चांगल्या फलंदाजा भरणा असलेला संघ, अगदी खोलवर फलंदाजी आहे. आणि ते आपण भरपूर स्पर्धामध्ये पाहिलं असेल. अगदी 8व्या ते 9व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा अगदी 1 चेंडूमध्ये षटकार खेचण्याची क्षमता असेल. असे मात्र फलंदाजाचा भरणा असलेला अष्टविनायक ओवळे संघ तुम्हाला पाहायला मिळतं मैदानामध्ये. गोलंदाज गोलच्या ट्रॅकवरती वापरला जाईल. अगदी 4 नंबरचा गोलंदाज निलेश गायकवाड, ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. फाईन लेग शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये 3 धावा अडवण्याचं काम केलं होतं. तयार. चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, चेंडू पडला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला, मात्र बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलं नाहीये. निश्चितच अभिजित म्हात्रे यांच्यासाठी असेल सुवर्ण संधी. अगदी या काळोख्या रात्रीमध्ये कुबेर देवता तुमच्यावरती प्रचंड प्रसन्न झाली आहे. जर तुम्ही झेल पकडलात ना तर मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट, सबमेन डिलिव्हरी, चेंडू पडला, उसने तर खालून निघून गेला. आणि मात्र निश्चितच फलंदाज अगदी हक्का बघत राहिला की ज्या प्रकारे चेंडू हाताले जात आहेत ना. आपण विचार केला निलेश गायकवाड या गोलंदाजाकडून अगदी सेम डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. प्रतीक ठाकूर आपण विचार केला 4 चेंडूचा केलाय सामना, 2 धावा लागल्या त्या स्वतःच्या स्कोर कार्ड मध्ये. हा चेंडू यावेळेस हेरलं, चेंडूला पाहिलं, निश्चितच त्याला असं वाटलं की हा चेंडू मात्र अवंत स्वरूपाचा आहे की काय, मात्र चेंडू मात्र चांगल्या तरी फेकला जातोय. हा मात्र 3रा निर्धाव स्वरूपात चेंडू या षटकातील. खरं तर या षटकामध्ये मोठे फटके यायला पाहिजे होते, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. 3 चेंडू निश्चित निर्धाव स्वरूपाचे फेकले. निलेश गायकवाड पुन्हा तयार. हा चेंडू बॅटची काट घेतली आहे का, मात्र नाहीये. 4था निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, अगदी टिचून मारा केला जातोय. करकचून ब्रेक लावले गेलेत या गोलंदाजाकडून. निलेश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. ज्या प्रकारची सुरुवात केली मिथून दापोलकर यानं, अभिजित म्हात्रे यानं अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवताना निलेश गायकवाड हा गोलंदाज 4 निर्धाव स्वरूपात चेंडू फेकलेत. सागर सम्राट भौरा अगदी या संघाच्या डगआउटमध्ये थोडंसं निराशेचं वातावरण पाहायला मिळतंय. हा मात्र चेंडू
5व्या क्रमांकाचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा फेकला जातोय. आजच्या रजनीमधील दुसरा निर्धाव षटक फेकलं जाईल का? कारण पहिला निर्धाव षटक फेकण्याचा मान मात्र आपण पाहिला असेल मिळालाय. दीपेश घरत याला मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू सुद्धा आपण निश्चितच निर्धाव षटक पाहायला मिळतंय. निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो या गोलंदाजसाठी. आजच्या रजनीमधील पाहायला मिळतंय दुसरं निर्धाव षटक. निलेश गायकवाड अगदी 4थ्या षटकाचं षटक फेकण्यासाठी आला आणि फक्त आला नाही तर निश्चितच एका चेंडूवरती फलंदाज उभं ठेवलं. निश्चितच 6च्या 6 चेंडू एका चेंडूवरती एकाच जागेवरती फेकले. निर्धाव स्वरूपाचं दुसरं षटक पाहायला मिळालं आजच्या रजनीमधील. खरं तर कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं असेल कालच्या रजनीमध्ये सुद्धा 2 निर्धाव स्वरूपाचे षटक अगदी ऋग्वेद याने फेकलं होतं पहिलं षटक. त्याच्यानंतर दुसरं षटक रोहित घरत मेडन प्लस 2 विकेट असे मात्र एक चूक कामगिरी त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. आता मात्र शेवटचं अंतिम स्लॉगवरचं षटक अजित मुंगाजी एक अष्टपैलू खेळाडू असेल अष्टविनायक ओवळी संघाचा. खरं तर ज्या खेळाडूंना निश्चितच एक वेगळीच उंची गाठून दिली अष्टविनायक ओवळी संघाला तो गोलंदाज तो खेळाडू तुम्हाला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतोय अजित मुंगाजी. 23 धावा लागल्या धावफलकावरती. या 23 धावांमध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा तरी जोडावे लागतील जर तुम्हाला फायटिंग टोटल उभं करायचं असेल. एक फाईट पाहायला मिळाला निश्चितच अशी इच्छा असेल तर. मग करा 22 धावा लागल्या धावफलकावरती. पहिला चेंडू असेल अजित मुंगाजी बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या बाजूनं. हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला. अगदी हा चेंडू सीमारेषेला बाहेर जायला पाहिजे होता मात्र निश्चितच चेंडू पडला कमी उचली घेतली आणि फलंदाज आपण विचार केला आदित्य परचा थोडासा अपयशी ठरला. याचा रजनीचा आपण विचार केला. अद्याप 5 चेंडूचा सामना केलाय 6 चेंडू सामना केलाय. 4 धावा वैयक्तिक स्कोर कार्ड मध्ये लागल्यात खऱ्या मात्र एकही मोठा फटका अद्याप त्याच्या बॅटमधून आलेला दिसत नाहीये. 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आला होता. चांगली फलंदाजी अपेक्षा होती अपेक्षा भंग झालाय. हा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा चांगल्या चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडू झाली सांगता काय घडतंय मैदानामध्ये बघा. अगदी असं वाटतंय की निश्चितच ही खेळपट्टी जी आहे ना निश्चितच ओवळी संघाच्या गुरुच्या प्रेमात पडली आहे आणि ते पाहायला मिळतंय. कारण सागर सम्राट भौरा संघाचे 2 फलंदाज त्यांना असं वाटतं की चेंडू दिसत नाहीत की काय. हा चेंडू भिरकावलाय यावेळेस मात्र चेंडू जाईल अगदी क्षेत्र शोधून काढलाय मात्र आदित्य परिचयाच्या पारीचा झालाय अंत. हा मात्र आहोत. अजनबी ओवळे संघाचे कॅप्टन इथे प्रमोद घरत यांचे आगमन. खोपटे संघाचा कॅप्टन आपणही लवकरात लवकर टॉससाठी आपण इथे सन्मान करूया. सुशील दादांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधला एक जबरदस्त आक्रमक खेळाडू श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते असे प्रमोददादा घरत यांचा आपण इथे सन्मान घेऊया. सुरुवातीपासून ओवळेच्या क्रिकेटला खरंतर ज्याने प्रचंड मोठं योगदान दिलं किंवा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला ज्याने सर्वात मोठं योगदान दिलं असे खरंतर खेळाडू प्रमोददादा घरत यांचा हा सन्मान. शांत संयमी परंतु तितकेच आक्रमक मैदानामध्ये उतरलं की त्यांना आपण नेहमी पाहिलं त्यांचा हा सन्मान होतोय प्रमोददादा घरत यांचा या मुख्य व्यासपीठावरती. चला खोपटे टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या ठिकाणी पण रिपोर्टिंग करा. आलाय थँक्यू. तर 3 चेंडूचं वाजवी केलं असेल शिल्लक. यश नवीन फलंदाज हा चेंडू भिरकावलाय अगदी गुडघ्यावरती बसून चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. हा येतोय मात्र बिग हिट षटकार. ज्या फटक्यांची गरज होती ना ते फटके मात्र आलेत उशिरा आलेत मात्र आलेत खरे. कारण यश आणि मात्र आल्या मात्र पाहायला असेल की डगआउटमधून सेट होऊन आलाय. पहिल्याच्यावरती हल्ला चढवलाय. शेवटचं षटक मार्ग असतं. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील अजित मुंगाजी ज्याने मात्र पहिले 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले. 3ऱ्या चेंडूवर तर निश्चितच मिळाली 1 विकेट आणि 4थ्या चेंडूवरती बिगेट षटकार. हा चेंडू अगदी त्या स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटाचं मात्र समीकरण जुळलं नाही आहे. निर्धाव चेंडू झालीच सांगता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. निश्चितच पहिले सत्र तुम्हाला पाहायला मिळतंय. सागर सम्राट भौरा हा चेंडू पुन्हा एकदा अवकाशाला भिरकावणी घालणारा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर.
या षटकातील मात्र शेवटच्या चेंडूवरती येणारा हा बिग हिट षटकार. हॅलो सन्माननीय मोरेश्वर पाटील, निखिलजी पाटील आणि अभिजित शिवकर या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती म्हणून इथे विराजमान व्हा. आपलं स्वागत. तर आपण टॉसकडे बघत आहोत. अजनबी ओवळे प्रमोद आणि एका बाजूने जरीमरी खोपटे. टॉससाठी मी आदरणीय घरत काकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. ओवळे विपक्ष खोपटे अशी मोठी लढत. सध्या मैदानामध्ये अष्टविनायक ओवळे आणि त्यांच्याबरोबरीने सागर सम्राट भाऊरा अशी लढत सुरू आहे. कॅप्टन खोपटे आणि एका बाजूने कॅप्टन ओवळे. सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ आदरणीय ज्ञानेश्वरजी घरत काकांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल करतील. चला खोपटे टीमचा कॅप्टन कॉल करतोय. छापा कॉल आणि छापा आलाय. अभिनंदन खोपटे संघाचा कॅप्टन. मान्यवरांचा आभार. फक्त निर्णय तुमचा काय असेल आम्हाला सांगायचा आहे. आम्ही गोलंदाजी करू. समोर ओवळे संघ आहे. प्रमोद दादा 2 मिनिटं थांबला तर बरा होईल. किती धावांती त्या टीमला तुम्ही रोखाल? 40 ते 45 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरमध्ये असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्या त्यांच्याकडून तुम्हाला चांगली कामगिरी अपेक्षित राहील या स्पर्धेमध्ये? कौशिक असेल, नयन असेल, चेतन असेल, मी असेल. खरं तर एक मोठी स्पर्धा आपण पाहताय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल, आमदार चषक 2024 या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि धन्यवाद म्हणेन त्यांचं की आम्हाला ज्यांनी खेळण्याची संधी दिली. थँक्यू. तर हे होते कॅप्टन खोपटे. तुम्हाला चॅलेंज दिलं 40-45 धावांवर रोखतील. काय तुमची स्ट्रॅटेजी राहील पहिल्या इनिंगमध्ये? नाही, आमची पण तेच राहील. 5 ओव्हरला 50-55 पर्यंत करायची तयारी करून. दादा आपण खरं तर भरपूर स्पर्धा खेळलाय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? मी स्पर्धा केलो सर्व, पण सर्व ठिकाणी नाईटच्या स्पर्धा ह्या चांगल्या जातात आणि प्रत्येक म्हणजे आयोजन असते ते प्रत्येकाचं आयोजन मेहनत म्हणजे घेतात. एवढे आयोजक सगळे चांगलेच आयोजन करतात. आणि आज स्क्वॉडमध्ये काही बदल, काही नवीन खेळाडूंचं भरणं असेल या टीममध्ये? आहेत माझ्या आता 6 प्लेअर माझे नवीनच आहेत. म्हणजे 11वी-12वीचे प्लेअर आहेत. बघू त्यांचा खेळ कसा होता तो. एक प्रमोद दादा, एक महत्त्वाचा प्रश्न की सध्याच्या घडीला प्रगल्भ क्रिकेट आपण पाहतोय. तुम्ही जे क्रिकेट पाहिले तेव्हा 10, 15, 20 किलोमीटर नंतर एखाद स्पर्धा व्हायची, आठवड्यानंतर स्पर्धा व्हायची, 2 आठवड्यानंतर स्पर्धा व्हायची. आता प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होतात आणि क्रीडांगणावरती कित्येक वेळा आपण पाहतो की जी अपेक्षित असते संख्या प्रेक्षकांची ती पाहायला मिळत नाही. हे का घडलंय तुम्हाला असं वाटतंय? आता पहिलेचा क्रिकेट कसा होता, हा पहिले म्हणजे उरणमध्ये 1 किंवा 2 टुर्नामेंट, पनवेलमध्ये 1 किंवा 2 टुर्नामेंट व्हायच्या. तेव्हा तिथे लोक एवढी जमायची ना, भरपूर लोक जमायची. आता प्रत्येक गावात 2-2, 3-3 टुर्नामेंट होतात नाईटच्या. त्याच्यामुळे लोक जास्त जमत नाही. खूप खूप धन्यवाद प्रमोद दादा. शुभेच्छा तुम्हाला असेल नेक्स्ट मॅचसाठी. आणि खरं तर पूर्वी फार कमी नाईट स्पर्धा होत्या. मोपाडा, चिर्ले, त्यानंतर तळोजा आणि कामोटे अशा ठराविक नाईट स्पर्धा असायच्या. आणि आता मात्र सर्व ठिकाणी प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 नाईट होतात आणि त्याहीपेक्षा लाईव्ह टेलिकास्ट. त्यामुळे कोणी मैदानावरती येत नाही, घर बसल्या स्पर्धा पाहत असतात. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया समीर सोमने सरांना. धन्यवाद. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे 7 वर्षानंतर जी बैलगाडा शर्यतीवरती बंदी हटवली. तुम्ही पाहू शकाल की एका बाजूला लाईव्हची स्पर्धा अर्थातच क्रिकेटची स्पर्धा चालू असेल आणि दुसऱ्या बाजूला समजा त्याच विभागामध्ये कुठे बैलगाडा शर्यत चालू असेल तर संपूर्णतः लाईव्हला गर्दी आपल्याला पाहायला मिळते ती बैलगाडा शर्यतीवरती. हे देखील एक प्रमुख कारण आहे. परंतु असू द्या, हे घडेलच. या काही सन्मान इथे आपण करतोय. अभिजित मात्रेसाठी मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 आणि चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 पारितोषिक आलं. आमचे डोलगरचे भारतीय जनता पार्टीचे शिलेदार, त्यांचं इथे आगमन. चला दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत. अभिजितसाठी हे खास पारितोषिक आहे. मॅन लॉजिस्टिक यांच्या वतीने त्यांना षटकार हॅट्रिकला 2000 आणि चौकार हॅट्रिकला 1000. आणि या दरम्यान सतीशदादा म्हात्रे यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन सर, खरं तर हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाला असा प्रश्न पडला असेल की एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये तुम्ही चर्चा करतायत विविध स्पर्धांची, तुम्ही उल्लेख केला की एक फार कमी नाईट असायच्या, या सर्व गोष्टींचा उलगडा का केला जातोय? आता या आयोजकांच्या समोर मोठा प्रश्नचिन्ह पडलाय की येत्या काळात आपल्या स्पर्धेला गर्दी कशी जमवायची. हा सर्वांनाच पडलेला प्रश्न. हा एकट्या भारतीय जनता पार्टी केळवणेला नाही आहे, तर येणाऱ्या सर्व स्पर्धा, रजनी स्पर्धा ज्या असतील किंवा डेच्या स्पर्धा असतील, हा प्रश्न पडलाय. तो कदाचित येत्या काळामध्ये आयोजक सोडवतील. हा गंभीर प्रश्न आहे.
चला जाऊया मॅच कडे. 30 चेंडू धावा करायचे त्या 35. पहिलाच बॉल आडव्या बॅटने पाठवला मिड विकेटला. अजित मुंगाजीच्या बॅट मधून आला इथे षटकार. 6 धावा. थँक्यू. जय श्रीराम. षटकार आला पहिल्या चेंडूवर. धीम्या गतीचा बॉल तो देखील फेकून दिलाय मिड विकेटच्या वरतून. बॅक टू बॅक 2 धमाके अजित मुंगाजीच्या बॅटमधून. हॅलो. सलग 2 षटकार अजित मुंगाजी. 30 चेंडू 35चं लक्ष. सागर सम्राट भौरा विरोधात अष्टविनायक ओवळे. धावसंख्या 12. 35 धावसंख्येचं लक्ष इथे सेट केलं ते सागर सम्राट भौरा संघाने आणि धावा कुठल्या त्या 12. उडवलाय चेंडू कव्हरच्या वरतून. काय फलंदाजी चालू अजित मुंगाजी कडून. धावसंख्या 16. 2 षटकार 1 चौकार. व्यावसायिक खेळाडू आहे अजित मुंगाजी. मागच्या 2 वर्षांचा त्याचा खेळ आपण पाहिला तर सर्वांना प्रभावित करणारा हा खेळ अजित मुंगाजीचा. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. खोलात टाकला होता चेंडू. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. 1 धाव इथे घेतली जाते. एकेरी धावसंख्येने अष्टविनायक ओवळे संघाची धावसंख्या 17. अर्धलक्ष पार झाले. नेक्स्ट मॅच टॉस देखील झाला. अजनबी ओवळे विरोधात जरीमरी खोपटे या 2 संघादरम्यान. टॉस जिंकलाय खोपटे संघाने. त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायची अजनबी ओवळे संघाला. किरणच्या विरोधात केलं आक्रमण. पुनश एकदा ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. हातातून चेंडू निसटला. दुसरा धावेचा प्रयत्न फेक झाले आणि तिथे बॅटर पुन्हा एकदा सुखरूप पोहोचला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. सिंगलने स्कोर 18. अजित मुंगाजी 4 चेंडू 17. 2 षटकार 1 चौकार. आणि अभिजित म्हात्रे स्वतःचं त्याने खातं उघडले सिंगलने. पॉवर प्लेचं पहिलं षटक लक्ष ठेवण्यात आले 35 धावांचं. कव्हर पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. शेवटी किरणने विकेट घेतली. ती अजित मुंगाजी. पहिली विकेट अष्टविनायक ओवळे संघाला. परंतु काय त्याने फलंदाजी केली पा. 2 षटकार 1 चौकार. 17 धावा त्याने कुठल्या आणि हे लक्ष अगदी साधं सोपं करून ठेवलंय अष्टविनायक ओवळे संघासाठी. या विपरीत पहिल्या डावात सागर सम्राट भौरा संघाचा आपण विचार केला तर कोणताही फलंदाज मैदानावरती थांबला नाही. एकटा यश असा यश मिस्त्री ज्याने शेवटी 2 षटकार मारले म्हणून धावा झाल्या त्या 35-34. अन्यथा या धावा 20-22च्या आसपासच होत्या आणि ते देखील शेवटी आला यश मिस्त्री. शेवटच्या 3 बॉलवरती त्याने 12 धावा कुठल्या. नवीन बॅटर आशिष म्हात्रे. आदित्य परचा सेकंड ओव्हर साठी. आदित्य पारचा 17 धावा करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्यात. चर्चा चालू होती क्रिकेटची गर्दी का कमी झाले. बैलगाड्या शर्यत हे देखील मुख्य कारण. आणि आता क्रिकेटमध्ये देखील असं झालंय की सध्या आपण पाहतोय की आदरणीय घरत साहेबांनी स्वप्नपूर्ती केले खेळाडूची. बाईक मिळेल त्याला स्वप्नातली अर्थातच कोणता खेळाडू जो असेल त्याला. परंतु आजकाल अगदी आपण पाहतोय क्रिकेट स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बैल देखील दिला जातोय. हे घडतंय. 18 धावा 17ची गरज.
टप्पा पडला, चेंडूनं वळण घेतलं, विकेट किपरचं विशेष कौतुक. चांगला टप्पा होता. धावसंख्येचं पाठबळ फार कमी आहे, 35 आहे. सामना जरी साधा सोपा जरी वाटत असला तरी सुद्धा नरेश वाघे हा सामना फिरवू शकतो. सर आज एक ॲडजस्टमेंट झाली आहे. तर तिसरा सामना होता निलकंठेश्वर उलवे आणि जयरमान भेंडकर, पण तो तिसरा सामना खेळण्यासाठी आयोजकांनी अजनबी ओवले आणि कोपटे संघाला इथे इन्व्हाइट केलं. त्यामुळे पुढचे जे सामने असतील तिथे अजनबी ओवले हा 5व्या क्रमांकावर दिला, कोपटे आणि अजनबी ओवले. सिरियल चेंज होईल. फक्त 5वा संघ तिसरा सामना खेळण्यासाठी आला आहे आणि ज्यांच्या धावा जास्त आहेत त्याला बाय दिली जाईल दुसऱ्या फेरीमध्ये. येस, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मी नितलजी जेव्हा स्पर्धा करत होतो तेव्हा त्यांनी पहिला जो सामना खेळेल तो डायरेक्ट बाय, आणि सेकंड राऊंडला ज्या संघाच्या धावा कमी असतील आणि तो विजय होईल, लो स्कोरिंग मॅच. आडवा बाटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला, शॉट फाईनली गेला, झेल इथे सुटलाय. या कॅचेस कुठेतरी घ्याव्या लागतील. 1 धाव, स्कोर 20. सन्माननीय राजेशजी ठाकूर यांना इथे विनंती असेल, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही स्वागत. राजेशजी ठाकूर, आपलं स्वागत. नरेश वाघेचं कौतुक आहे, चांगली गोलंदाजी तो करतोय. भले पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18, त्याचं कुठेही दडपण नाहीये त्याच्यावर. आपल्या फिरकीच्या जाळात अडकवण्याचं काम चालू आहे दोन्ही फलंदाजांना. अजित मुंगाजी बाद झाला, अभिजित मात्रे आणि आशिष आहे निश्चितच इथे. फसवा चेंडू, पाल लेग ब्रेकचा वापर नरेश वाघेकडून. या धावा 35 नाही 45 असत्या तर हा सामना पाहायला मजा आली असती. 15 धावा करायचे, स्कोर आहे 20. खूपच चांगली गोलंदाजी नरेश वाघेकडून. 4 चेंडू टाकलेत, फक्त धावा त्याने दिल्या 2. हा वेगानं टाकला होता हा चेंडू, विकर 1 होता. आणखी एक निर्धाव चेंडू अभिजित मात्रेच्या विरोधात. ॲक्शन खूप चांगली आहे नरेश वाघेची. आधी रनअप आहे असं वाटत नाही. हा स्पिनर गोलंदाजी येतो, सावकाश धावत येतो आणि पटकन लेग ब्रेक टाकतो, कधी कधी ऑफ ब्रेक टाकतो, कधी कधी फ्लाईट देतो, कधी कधी क्विकर 1 टाकतो. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन्स नरेश वाघेकडून. 15 आडवा बाटने ते खेळण्याचा प्रयत्न झाला आणि ते दबाव वाढत होता अभिजित वरती. नरेश वाघेने घेतले ते विकेट. नरेश वाघेने फक्त धावा दिल्या 2, 1 विकेट त्याच्या नावावर. वीस वरती 2 नरेश वाघेने ते सपशेल दबाव ढकललाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कुठल्या होत्या? अजित मुंगाजीने तब्बल 17, त्याला 7 दिले. अभिजितने सिंगल घेतली होती, टोटल आल्या होत्या 18. सेकंड ओव्हरमध्ये नरेश वाघे आला, त्याच्या फिरकीच्या जाळ्यात त्याने अडकवलं फलंदाजांना. अभिजितला त्याने बाद केलं, 2च धावा दिल्या. आता 18 बॉल धावा करायचे त्या 15. सामना फिरवण्याचं काम केलं ते नरेश वाघेने. आता हे षटक फार निर्णायक आहे. रुचिर 24 लाईव्ह इव्हेंटचे टेक्निशियन, व्हिडिओग्राफिक्सचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 18 बॉल 15 धावा करायचे. आशिष मात्रे आणि सुमित मात्रे ही जोडी सध्या मैदानावर. सर्वाधिक धावा करणारा संघ पहिल्या फेरीत, तो मात्र पोहोचेल डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये. यंगस्टर गेलाय सुमित मैदानावर. गोलंदाजीसाठी दाखल होते यश मिस्त्री. हाच तो खेळाडू आहे ज्याने शेवटी येऊन 2 षटकार मारले होते. 3 चेंडू खेळत 12 धावा त्याने कुठल्या होत्या. हा चेंडू थोडा खाली राहिला, लाईन खराब आहे, पंच इथे दंडित करतात. हे या गोष्टी टाळाव्या लागतील. अगोदरच तुमच्याकडे धावा कमी आहेत, पाठबळ कमी आहे, तुमच्याकडे सेव्हिंग फार कमी आहे, खर्च कमी कराव्या लागतील धावा. एक एक चेंडू अगदी व्यवस्थितरित्या विचारपूर्वक टाकावा लागेल. पहिली एक्स्ट्रा या इनिंग मधली 21 धावा, 14 करायचे. 18 चेंडू 14ची गरज अष्टविनायक ओवळे संघाला. विंधने गावचे आदरणीय प्रीतम पाटील यांनाही विनंती असेल, आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रीतमजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत. आणि ते फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. आशिष मात्रे माघारी परतलाय. पूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल या आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं स्वागत. बघा, हा सामना संपला की कोपटे संघ आपण लगेच लाईनअपमध्ये मैदानामध्ये उतरा आणि फिल्डिंग लावून घ्या.
आणि ओवळे संघाला विनंती राहील खेळाडू कक्षामध्ये आपण बसून आपली आघाडी जोडी मैदानाकडे दाखल करायची आहे. यस, वेळेच्या बाबतीत सर्वांनाच विनंती आहे की आपण सहकार्य करावं. चालू असलेला हा सामना सागर सम्राट भवरा विरोधात अष्टविनायक ओवळे. अष्टविनायक ओवळे सध्या पाठलाग करतोय 35 धावांचा. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या त्या 18. त्यानंतर दुसरं षटक नरेश वाघेने फक्त धावा दिल्यात 2. या षटकात धावा दिल्यात यश मिस्त्रीने त्या मात्र 2. 13 धावांची गरज 17 चेंडूमध्ये. मिथुन दापोलकर फुलटॉस बॉल हलक्या हाताने इथे खेळलाय. ड्राईव्ह केले बॉलला. फुलटॉस चेंडू होता. फक्त एकच धाव सिंगल इथे घेतले. सिंगल डबल वरती सध्या निर्भर हा संघ अष्टविनायक ओवळे. यानंतरची लढत असेल अजनबी ओवळे विरोधात जरीमरी खोपटे हा संघ. चौथा सामना असेल मंगेश स्पोर्ट्स खारकोपर विरोधात प्रतीक 11 सुरुंगपाडा. आणि शेवटचा सामना असेल निलकंठेश्वर उल्वे विरोधात जे हनुमान बेंडकल. हे एकूण 10 संघ आज या स्पर्धेत खेळत आहेत. 23 धावा झाल्या, 3 विकेट. यश मिस्त्री 12 धावांची गरज. फुलटॉस बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. 5 सिंगल डबल सातत्याने इथे चालू आहेत. डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट मात्र घ्याव्या लागतील. चा पाठलाग चालू असताना धावसंख्या 24. काय सुरुवात केली होती दिमागदार अजित मुंगाजीने. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या होत्या 18. 11 धावांची गरज, 15 चेंडू शिल्लक. क्लीन बोल्ड हेच तर करायचे यशला. भले धावा कमी असतील परंतु हा सामना आम्ही सोडणार नाही. संघर्षाचं बिगुल वाजवलं ते नरेश वाघेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय सध्याच्या घडीला यश मिस्त्री. आदरणीय अमोलजी धनाजी पाटील यांना विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. बघा सामना अगदी थोडासा बनसाडेड होत चाललाय. नाही आहे, रफ अँड टफ आहे. समीर समणे सर सांगतात मॅचचा रिझल्ट काही वेगळा येऊ शकतोय. नाही, वन साइड जेव्हा अजित मुंगाजी बॅटिंग करत होता पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा त्याने धावा कुठल्या 18 अर्धलक्ष त्यानं पार केलं होतं. 4 षटक 17ची गरज होती. असं वाटलं की हा वन साइडेड सामना आहे. परंतु नरेश वाघे जसा आला त्याने 2 धावा दिल्या आणि त्यानंतर हा गोलंदाज यश मिस्त्री यश संपादित करतोय. 1 विकेट त्याने घेतले. मिथुनची रनआउटची देखील विकेट या ओव्हरमध्ये आले. नवीन बॅटर आयुष म्हात्रे बॅटची कडा इथे घेतले परंतु फलंदाज बाद नसेल. टप्पा पडला होता. बॅटची कडा घेऊन घेतल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. विद्याधरजी म्हात्रे ओवळे यांनाही विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही स्वागत. विद्याधर म्हात्रे ओवळे. 5 सामना फिरवला. आता यश मिस्त्रीने देखील 11 धाबांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहे. दबाव वाढायला लागलाय अष्टविनायक ओवळे संघावर. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. दबावाचा फुगा फोडणारा टाचणी लावणारा हा षटकार होता फुग्याला. 30 धावा झाल्यात, 4 विकेट गेल्यात आणि आता फक्त गरज असेल 5 धाबांची. मात्र हा सामना पुरता खुला केलाय आयुष म्हात्रेने. पहा विकेट कीपर किती नाराज आहे कारण हाच तो विकेट कीपर आहे. रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट गेली होती. आय थिंक किरण आहे बरोबर. हा किरण बोंडकर जो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. आताही त्याला ठाऊक होतं की हा सामना फिरवतोय आपण परंतु षटकार आला आयुषच्या बॅटमधून आणि सामन्याचा पुरता अगदी आपण पाहतो ना झुकला. आता तो अष्टविनायक ओवळे संघाच्या बाजूने. आयुष म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आला. आता 12 चेंडू धावा करायचे त्या मात्र 5. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीला लागा. जरीमरी खोपटे संघ आपल्याला फिल्डिंग करायचे. सामना संपला की लगेचच आपण आतमध्ये चला. आणि अजनबी ओवळे टीम अर्थातच प्रमोद घरत जे टीमला लीड करतायत त्यांना विनंती की डगआउटच्या दिशेने आपण या. 12 चेंडू 5 करायचे. गोलंदाजीसाठी आलाय नरेश वाघे. करिश्मा करेल का? कारण काल 2 मेडन ओव्हर राहिल्यात या स्पर्धेमध्ये.
पहा खेळणं मुश्किल आहे नरेश वाघेला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. काय करामत करेल का? शेवटी चमत्कारालाच नमस्कार केला जातो. चमत्कार घडवला तर लास्ट ओव्हर पर्यंत हा सामना जाईल. भले षटकार आला असेल तरी सुद्धा नरेश वाघे हा सामना सोडायला तयार नाहीये. जिद्दी गोलंदाज आहे, पक्का जिद्दीने खेळतोय सध्याच्या घडीला. फक्त 2च धावा दिल्यात 7 चेंडूंमध्ये. पुन्हा फ्लाइट दिली, उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव जरूर मिळेल. एकच धाव. 10 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. अष्टविनायक ओळे विरोधात सागर सम्राट भौरा. म्हणूनच सेकंड इनिंगच्या सुरुवातीला जेव्हा अर्णव सर अगदी कॉमेंट्री पहिल्या सत्रात त्याने केली, लास्ट बॉलला ते म्हटले होते की कदाचित या धावा 45 असत्या तर हा सामना बराचसा लास्ट ओव्हरपर्यंत देखील झुकला असता. हा त्यांचा अंदाज आहे. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर अर्णव ठाकूर याच विभागातलेच, त्यामुळे त्यांना ठाऊक आहे की हे खेळाडू कसे खेळतात. फ्लाइट दिली बॉलला, त्यानंतर चेंडू उसळी घेतो कधीतरी, परंतु इथे थोडा क्विकर वन टाकला होता. डॉट बॉल. इक्वेशन बदललंय. 4 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. पाहतो षटकार आला नसता तर. थोडी वेगळ्या शैलीची गोलंदाजी आहे. फॉलो थ्रो खूप चर्चेचा विषय राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहा इथे एक धाव महत्वाची, एक धाव इथे जोडली जाते. सिंगलने स्कोर धावून पोहोचेल आता 32 वर. 8 चेंडू, धावांची गरज 3. हे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा सामना लास्ट ओव्हर मध्ये. नरेश वाघे ते काम करेल का? किरण पहा पुन्हा एकदा आता मॅच मध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट वाढले. षटकार आल्यानंतर थोडा नाराज होता, परंतु आता क्षेत्ररक्षक जवळ त्याने घेतले. एक पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवलाय. स्टंपच्या अगदी जवळ आहेत. त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेटला शॉर्ट, थर्डमॅनला देखील एक शॉर्ट फाईन लेगलाय. नरेश वाघे तयार. 3 धावा करायची आहेत 8 चेंडूंमध्ये. थोडा थांबलाय. रनअप त्याचा चुकलाय. दुसराच हा सामना रंगतोय. सागर सम्राट भौरा विरोधात अष्टविनायक ओवळे. या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. 35 धावांचं लक्ष. तरी सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. 17 साठी झुंज द्यावे लागले. लेग ब्रेक होता. कव्हर पॉइंटच्या वरतून इथे फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव इथे घेतली जाते. हा पहिला फटका मी पाहिला नरेश वाघेच्या विरोधात व्यवस्थितरित्या फलंदाज खेळले. अन्यथा कोणत्याही फलंदाजाला नरेश वाघेच्या विरोधात फटकेबाजी करताच आली नाहीये. हे देखील यश आहे. 7 चेंडू 2 धावा. हा लास्ट बॉल टाकेल का निर्धाव नरेश वाघे, ज्याने 4च धावा दिल्यात आतापर्यंत. वेगवान चेंडू. बीट झाला बॅटर, बीट झाला विकेट कीपर. हा येतो विजयी नशिबाचा चौकार अष्टविनायक ओळे संघासाठी. परंतु वेल प्लेड. हार्ड लक टू सागर सम्राट भौरा टीम. खूप चांगला खेळ तुम्ही केलात. शेवटी पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला आणि निश्चितच अभिनंदन असेल अष्टविनायक ओळे संघाचं, ज्याने इथे पहिला विजय प्रस्थापित केलाय. वेल प्लेड. लगेच मैदानात आबा घ्या.